हाँ चलो, इसका आंसर तो आ गया था ना। हाँ सर। नेक्स्ट क्वेश्चन देखो अभी। हाँ अभी करेक्ट बताना है। 7 इज नॉट ग्रेटर देन 4, ऑलरेडी निगेटिव दिया है वो स्टेटमेंट। पेरिस इज इन फ्रांस, और हमें वर्बल फॉर्म बताना है। निगेशन पी और क्यू का, तो इसको पहले सिंप्लीफाई कर लो ना। निगेशन इंडिविजुअली जाएगा तो और का एंड हो जाएगा, मतलब ऐसा स्टेटमेंट सर मुझे सी चाहिए। आंसर है। बॉम्बे की दिल्ली? सर चेन्नई। चेन्नई। ओके 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 ओके। देखो बेटा, अभी P में ऑलरेडी एक नेगेटिव था नॉट, तो हमें यहाँ पे उसको नेगेटिव करना है, मतलब नॉट हटाना है। तो ऐसे कौन से ऑप्शन है जहाँ पे 7 इज ग्रेटर देन 4 देखना है। नॉट तो ऑलरेडी था ना, 7 इज नॉट। सर ए आणि सी दोन्ही एकच आहे, म्हणजे ओके, एक सेंटेन्स मिनट, डी। बता दो, देखो ध्यान से। हाँ, 7 इज नॉट ग्रेटर है, तो ये P है। इसको और निगेशन करेंगे तो नॉट निकल जाएगा। ऐसे हाँ ऑप्शन देखो जहाँ सर, पे डी 7 इज डी ग्रेटर देन 4 है। एक मिनट रुको, 7 इज ग्रेटर देन 4 है, बट यहाँ पे एंड है ना। डी है सर, डी। लिसन लिसन लिसन, 7 इज ग्रेटर देन 4 तो है, बट हमें एंड भी चाहिए। यहाँ पे और है, कैंसल। 7 इज ग्रेटर देन 4 एंड है, ठीक है। 7 इज ग्रेटर देन 4 डी और है नहीं सर, चाहिए। 7 इज ग्रेटर देन 4 बॉम्बे। और नहीं चाहिए, एंड चाहिए। हाँ, तो 7 इज ग्रेटर देन 4 तो ठीक है, एंड भी ठीक है, बट पेरिस वाला निगेटिव चाहिए ना। तो पेरिस वाला तो पॉजिटिव आया, क्योंकि यहाँ पे जो है वो एज इट इज आया। इसका निगेटिव करना है ना। पेरिस इज इन फ्रांस दिया है, तो पेरिस इज नॉट इन फ्रांस चाहिए, तो ये भी कैंसिल। नॉट इन बचा फ्रांस। सिर्फ बी। डी। ऐसा चेक करना है, ठीक है। उसको सिंप्लीफाई करो और फिर चेक करो एक एक कीवर्ड्स मैच हो रहा है क्या कोई ऑप्शन में। देखो एक बार, ये समझ में आया मैंने क्या किया था यहाँ पे। इसी फॉर्म को हाँ मैंने सर। सिंप्लीफाई करके लिख दिया, और फिर बस ये कीवर्ड्स ढूंढ रहा था मैं कि कहाँ कहाँ पे मिल रहे। ये क्या है? हाँ, P and Q are true statement in logic. Which of the following statement pattern is true? अगर P और Q दोनों को हम true कंसिडर करेंगे, तो कौन सा स्टेटमेंट पैटर्न ट्रू आएगा? पुट करके देखो फटाफट। P और Q की जगह पे दोनों भी ट्रू ट्रू पुट करो, क्योंकि दोनों भी ट्रू है ना। सिंपल सिंपल वाले पहले चेक करने। ये ट्रू है तो ये फॉल्स हो जाएगा, तो ये फॉल्स ही आएगा, तो कैंसल, है ना। छोटे छोटे वाले पहले चेक करने। ये ट्रू, दोनों भी निगेशन निगेशन है, तो फॉल्स एंड फॉल्स, तो फॉल्स आएगा। एंड ट्रू, फॉल्स एंड ट्रू, तो फॉल्स आएगा, तो ये भी कैंसिल। बस दो ऑप्शंस तो मैंने एलिमिनेट कर दिए। अभी एक आधा ऑप्शन एलिमिनेट करेंगे तो आपको आंसर मिलेगा। इसको करो अभी। ट्रू और ट्रू इंप्लाइज फॉल्स, नेगेशन भी है ना, तो फॉल्स। ट्रू और ट्रू तो ट्रू आता है, ट्रू इंप्लाइज फॉल्स, पहला ट्रू दूसरा फॉल्स, तो फॉल्स आता है। हमें तो ट्रू चाहिए था, मिल गया आंसर। समझ में आया? और हो सकता है आपने अगर इस सिक्वेंस में जैसे चेक सर कर। ए पण आन्सर नाही येते सर। नहीं येते का? सर चेक जेव्हा आपण नेगेशन मध्ये क्यू टाकलं ना, तर क्यूच्या जागेवर ट्रू टाकलं ते फॉल्स होईल ना सर? चेक करो, सर अपन पी चेक करो, अँड एक टी मिनट, फॉल्स येतं. एक मिनिट, आपण चेक करू ना। पी आणि क्यू दोघं पण ट्रू आहेत ना. पी आणि क्यू दोघं पण ट्रू दिलेले आपल्याला. मग P च्या ठिकाणी आपण ट्रू टाकू, आणि निगेशन क्यू म्हणजे काय? फॉल्स. बरोबर ना? बरोबर ना? हो सर. फॉल्स आणि हे ट्रू. इम्प्लिकेशन निगेशन हे पण फॉल्स येईल. हा, आता बघा, ट्रू अँड फॉल्स काय येतं? फॉल्स. पण फॉल्स. फॉल्स इम्प्लिकेशन फॉल्स काय येतं? ट्रू. ट्रू हा. येतं ना. आलं ना. इम्प्लिकेशन मध्ये फक्त याच केसमध्ये फॉल्स येतं. फक्त याच केसमध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स, बाकी सगळीकडे ट्रूच येतं त्याचा आन्सर. ठीक आहे. सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, हे समजलं सर्वांना? हो सर. ते करताना आठवत नाही सर ते हा एवढं. ठीक आहे ना, आपल्याला प्रॅक्टिस त्यासाठीच करायची इम्प्लिकेशन्स ना. आठवलं सर. चला हा क्वेश्चन बघा. 2019 मध्ये आलेला खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. 19 मध्ये आलेला आहे, म्हणजे हा आत्ताचा क्वेश्चन आहे, रिसेंट वाला. त्यामध्ये काहीतरी लॉजिक असणार. थोडा फिरवलेला क्वेश्चन आहे हा. ट्राय करा, नंतर मी सांगतो. तुमचं लॉजिक बघू द्या मला. सर तुमचा आवाज नाही येते. मी बोलतच नाहीये.
मी तुम्हाला वेळ दिलाय सॉल्व्ह करायला. मी फक्त लिहित होतो. चला बघा, लक्ष द्या. क्वेश्चन थोडासा लेवल वाढलेली, कारण 19चा क्वेश्चन आहे ना, थोडी लेवल वाढलेली. त्या अगोदरचे क्वेश्चन आहेत थोडे ओल्ड होते. करताय का कोणी ट्राय? सर मला सी वाटतंय. अच्छा, सी वाटतंय. ठीक आहे, बघू ना तर आपण. मला पण सी वाटतंय. ओके ओके, बघा आता आपल्याला काय दिले त्यांनी, फक्त पी जो आहे ना हा फॉल्स आहे, पण हे पी बाय कंडिशनल आर हे ट्रू आहे आणि पी बाय कंडिशनल क्यू याची व्हॅल्यू फॉल्स आहे. तर आपल्याला व्हॅल्यू कोणाच्या सांगायच्या, क्यू आणि आर च्या व्हॅल्यू सांगायच्या, कारण पी ची तर ऑलरेडी दिलेली ना. ते क्यू आणि आर च्या व्हॅल्यू काय येतील, ट्रूथ व्हॅल्यू, हे काढायचं आपल्याला. ते या क्वेश्चनला क्रॅक कसं करायचं बघा, एकदम सिम्पल आहे. बघा, पी ची व्हॅल्यू तुम्हाला फिक्स माहिती एफ. मग मी काय करतो माहितीये का, इथे टाकून बघतो, पी ची व्हॅल्यू एफ टाका ना. मग एफ बाय कंडिशनल मी काय घेऊ म्हणजे मला इथं आन्सर फॉल्स मिळेल. बाय कंडिशनल मध्ये आन्सर फॉल्स कधी मिळतं, जेव्हा दोघं डिफरंट असतात, दोन्ही वेगळे असतात. दोघं वेगळे असतात. व्हेरी गुड. म्हणजे मला क्यू ची व्हॅल्यू मिळाली टी. हा, व्हेरी गुड. कारण मी जर एफ टाकलं तर मग दोन्ही सारखे होतील तर आन्सर ट्रू येईल ना, पण हे तर चुकीचं होईल. मग आपल्याला Yes, sir. फॉल्स आहे म्हणून हा. मला क्यू ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे क्यू आणि आर, क्यू पहिले होता, आर नंतर होता, तर क्यू मला ट्रू मिळाला. मग हे ऑप्शन नाही येणार, हे ऑप्शन नाही येणार, हे दोघं येऊ शकतात, कारण क्यू टी आहे ना बघा दोन्ही ऑप्शन मध्ये. हे लक्षात आलं का? ऑप्शन एलिमिनेट कसे करायचे लक्षात आलं. मला क्यू आता कन्फर्म मिळालेला, क्यू हा ट्रू आहे. इथं क्यू फॉल्स दिला, इथं पण क्यू फॉल्स दिला, म्हणजे इथं ट्रू आणि इथं ट्रू, या दोघांपैकी आन्सर येऊ शकतं. पण आणखी फायनल नाही आलं माझा आन्सर. मला आता आर शोधायचा आहे. आता बघा आर कसा शोधायचा. बघा पुन्हा एकदा, पी हा फॉल्स आहे ना, मग बाय कंडिशनल मध्ये हो सर, एफ. काय घेऊ, एफ ना. एफ सर. व्हेरी गुड. बघा त्याचं फायनल आन्सर ट्रू दिले ना, सेमच टी असायला येईल. हा, पाहिजे ना, सेमच असायला पाहिजे, तेव्हाच आन्सर ट्रू येईल. म्हणजे याचा अर्थ ट्रू येईल, बरोबर. हे झालं क्यू आणि हे झालं आर. क्यू ची व्हॅल्यू ट्रू आहे आणि आर ची व्हॅल्यू फॉल्स आहे, म्हणजे ऑप्शन डी. मस्त होता क्वेश्चन, थोडा विचार करण्यासारखा. हो सर. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. चला, घेतला स्क्रीनशॉट. चला, हा क्वेश्चन बघा. हे पूर्णचे पूर्ण स्टेटमेंट फॉल्स आहे असं यांचं म्हणणं आहे. इथून इथपर्यंत हे पूर्ण फॉल्स जर असेल, देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी क्यू आर रेस्पेक्टिव्हली. ट्राय करा. सर क्वेश्चन नाही कळला सर. क्वेश्चन नाही कळला, ओके. हा जो स्टेटमेंट आहे ना, पूर्ण हा स्टेटमेंट, याचा आन्सर फॉल्स यायला पाहिजे. याचा आन्सर फॉल्स. तर मग पी अच्छा सर. क्यू आणि आर च्या ट्रूथ व्हॅल्यूज काय असतील? अच्छा, ओके सर. असा क्वेश्चन. सर बी आन्सर आहे. बी आन्सर आहे. अच्छा, आणखी कोणाचं काय आलं, तू टाकून बघितलं का ऑप्शन? सर नाही सर, एक सेकंड, ते आन्सर नाही, थांबायचं. चेन्नई. चेन्नई. सर ए आन्सर आहे सर. व्हेरी गुड. ए इज द करेक्ट आन्सर. कसं केलं तू सांग बरं मला. सर मी पी च्या जागेवर टी अच्छा, हे टाकून ठेवलं, बघितलं आर का? च्या जागेवर एफ टाकलं आणि Okay, क्यू च्या okay. जागेवर एफ टाकला सर. करेक्ट आहे. आणखी कोणी केलं का? मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो मला आता. तुम्ही तर केलं, मी मुद्दाम तुम्हाला अगोदर करायला सांगितलं. पण तुम्ही लॉजिक काय लावता हे बघा ना, नंतर मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतो. ठीक आहे, हा एक ऑप्शन होता. आता फायनल सोल्युशन हेच आहे त्याचं मग, की काय करा, पी क्यू आर च्या व्हॅल्यू प्रत्येकाच्या ठिकाणी टाकून बघा. पण याच्यात पण आपला वेळ जाणार आहे थोडा. आता वेळ कसा वाचवायचा बघा. तुम्हाला माहितीये इम्प्लिकेशन असल्यानंतर हे फॉल्स फक्त एकाच केसमध्ये येतं. बघा ना, हे समजा आपलं पहिलं स्टेटमेंट आहे, दुसरं. पहिलं ट्रू असलं तर आणि व्हेरी दुसरं गुड, फॉल्स असलं व्हेरी तर. गुड. म्हणजे मला सांगा, मग एकच चेक करा ना, याला ट्रू करा किंवा याला फॉल्स करा. हा ट्रू आणि हा फॉल्स असला पाहिजे तरच फॉल्स येईल ना. म्हणजे कन्फर्म आहे की या दोघांचा आन्सर ट्रू यायला पाहिजे किंवा मग या दोघांचा आन्सर फॉल्स यायला, हे तर कन्फर्म आहे. मग मी काय करतो, पी आणि क्यू च्या व्हॅल्यू आहेत ना, अशा टाकून बघतो की या ब्रॅकेटचा आन्सरच फॉल्स यायला पाहिजे. आता बघा, पहिल्यामध्ये पी आणि क्यू हे आहेत ना, बरोबर. पहिल्या ऑप्शन मध्ये पी आणि क्यू हे. पी जर इथे टाकला मी, तिथं तर निगेशन पी दिलेलं आहे, म्हणजे ट्रूचा निगेशन काय होईल, फॉल्स. और
हा पण फॉल्स. फॉल्स और फॉल्स आन्सर काय येणार आहे? फॉल्स. मला False. सेकंड ब्रॅकेट फॉल्सच पाहिजे होतं, बरोबर. पण आता फक्त सेकंड ब्रॅकेट फॉल्स मिळाला म्हणून चालणार नाही. पहिला पण जर फॉल्स मिळाला तर मग फॉल्स फॉल्स ट्रू येईल ना. मग आता पहिला ट्रू येतो का बघा याच ऑप्शन मध्ये. हेच ऑप्शन टाकून बघा. पहिल्यामध्ये काय पी आहे, पी म्हणजे ट्रू आणि इथं निगेशन आर आहे. निगेशन आर म्हणजे काय? ट्रू होईल ना मग तो, कारण आर हा फॉल्स आहे, निगेशन आर ट्रू होईल, म्हणजे हा ट्रू अँड ट्रू. याचा आन्सर काय तर ट्रू झालं. हा ट्रू येतोय पहिला ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट फॉल्स येतोय, याचा अर्थ कन्फर्म याचा आन्सर फॉल्सच येणार जर मी पहिला ऑप्शन वापरला तर. नाही तुम्हाला जर हे लेंदी वाटत असेल तर मग आपलं एक एक ऑप्शन टाकून बघा. ते सांगतो आता सगळ्यांसाठी. पुन्हा एकदा दुसरी पद्धत सांगतो. दुसऱ्या पद्धतीने काय करणार तुम्ही सगळ्यात सोपं, पण तुम्हाला चारही ऑप्शन चेक करून बघावं लागतील आणि सगळीकडे टाकून बघावं लागतील. आता मी जे सांगितलं ना ते एका ब्रॅकेटमध्ये जरी टाकलं तुम्ही तरी तुम्हाला ऑप्शन्स इलिमिनेट करायला तुमचा वेळ वाचू शकतो. मग टाकून बघा. आता पहिलं ऑप्शन पी च्या ठिकाणी काय टाकणार आपण? टी. अँड आर ची व्हॅल्यू आपली ही शेवटची आहे, एफ आहे, पण निगेशन दिले म्हणजे इथं पण टीच टाकायचं मला. त्यानंतर इम्प्लिकेशन निगेशन पी, पण पी ची व्हॅल्यू पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेली आहे? ट्रू दिलेली. पण त्याचं निगेशन घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं? फॉल्स घ्यायचं. और क्यू ची व्हॅल्यू इथं काय दिली? एफ दिली. बघा मग आता ट्रू अँड ट्रू आन्सर काय तर ट्रू. इम्प्लिकेशन फॉल्स और फॉल्स आन्सर काय तर फॉल्स. पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर आन्सर काय तर फॉल्स, म्हणजे माझं हेच आन्सर आहे. आता असंच तुम्ही बाकीचे चेक करून बघितले ना तुम्हाला आन्सर मिळणार नाही, फॉल्स नाही मिळणार, ट्रू मिळेल. आपल्याला तर फॉल्स पाहिजे, म्हणजे आपलं ऑप्शन ए करेक्ट आहे. हे समजलं आता? हो Yes, सर. sir. हो सर समजलं. चला एक लास्ट क्वेश्चन बघू आपण आता. याचा आन्सर द्या मला तुम्ही आता. 16 मध्ये आलेला आहे आपण. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. यासाठी बेसिक जॉमेट्रीचं नॉलेज पाहिजे आपल्याला. अप टू 10th सर्व आहे. प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल असतो का? नाही. नाही. असतो. मला हेच एक्सपेक्टेड होतं. नाही. नाही म्हणणार तुम्ही. असतो. प्रत्येक स्क्वेअर हा हो सर, रेक्टँगल असतो. असतो. पॅरलल असतात त्याचे साइड्स. सांगतो मी, कारण प्रत्येक स्क्वेअर मध्ये पण हा अँगल 90 डिग्री असतो ना आणि त्याच्या सर्व साइड्स इक्वल असतात ना, मग रेक्टँगलची कंडिशन तरी असते काय? रेक्टँगलला काय पाहिजे? सर्व अँगल्स 90 डिग्री पाहिजे आणि अपोजिट साइड्स इक्वल पाहिजे. ते तर स्क्वेअर मध्ये पण असतात ना. स्क्वेअर मध्ये तर सर्वच साइड इक्वल असतात. म्हणजे एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल करेक्ट आहे. पी हा ट्रू आला. आता क्यू बघा. क्यू एव्हरी रोम्बस इज अ काइट. प्रत्येक रोम्बस हा काइट असतो का? हो. हो सर, नाही. असतो ना. नाही. बेसिक नॉलेज पाहिजे. नाही बेसिक. यार, तसं ना. हे बघा, हे बघा. रोम्बस असा असतो ज्याच्या ऑल साइड्स, ठीक आहे चुकू द्या काही प्रॉब्लेम नाही, आपण बघू ना आता. हा रोम्बस आहे, त्याच्या ऑल साइड्स इक्वल असतात. पण काइट कसा असतो माहितीये का? हे असं. त्याच्या ना फक्त या दोन साइड इक्वल असतात आणि या दोन साइड इक्वल असतात आणि त्याचे डायगोनल्स हे 90 डिग्री पण असतात. पण हे महत्वाचं आहे. ह्या दोनच साइड इक्वल असतात आणि ह्या दोन इक्वल असतात. रोम्बस मध्ये चारही साइड इक्वल असतात. म्हणजे प्रत्येक रोम्बस हा काइट नसतो. ठीक आहे. तर पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स. म्हणजे आता आपल्याला दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू तर मिळाल्या. सांगा आता पी इम्प्लिकेशन क्यू काय येईल मग? ट्रू. ट्रू. ट्रू येईल का? पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स. नाही सर, फॉल्स. फॉल्स. म्हणजे हे False, दोघं false. एलिमिनेट करा पटकन. दोन ऑप्शन उडाले आता. दोनच बाकी आहे ना. पहिला आपल्याला फॉल्स पाहिजे ना, इकडे फॉल्स नाहीये पहिला, म्हणजे ए आणि सी पैकी आन्सर येणार आहे. आता इथं सर टाका. ए आन्सर आहे. व्हेरी गुड. ए आन्सर आहे. आता हे दोघं डिफरंट आहेत ना, आणि डिफरंट असतील तर बाय कंडिशनल मध्ये आन्सर फॉल्स येतं. म्हणजे पहिला तर फॉल्स आलाच होता, दुसरा पण फॉल्स, म्हणजे आन्सर ए. करेक्ट. ठीक आहे, आज थांबूया आपण इथं.